पॉइंट आहे बघा, काउंटिंग द नंबर ऑफ नोड इन अ लिंक लिस्ट. तुम्हाला जस्ट लिंक लिस्ट विचारलं तर सिंगल लिंक लिस्ट कन्सिडर करायची, दरवेळेस सिंगल वर्ड असेल असं नाही. 2 वे साठीचं सेपरेट तुम्हाला असं क्वेश्चनच विचारतात, एक्सप्लेन दिस कन्सेप्ट इन 2 वे लिंक लिस्ट असं विचारतात, किंवा डबली लिंक लिस्ट. ओके. आणि जर सिंगल वर्ड नसेल दिला, नुसतेच लिंक लिस्ट दिला असेल तर कन्सिडर करायचं की ती लिंक लिस्ट सिंगल आहे. ओके. सो आता तुमचं नेक्स्ट अल्गोरिदम आहे काउंटिंग द नंबर ऑफ नोड्स इन अ लिंक लिस्ट. म्हणजे काउंटिंग द नंबर ऑफ नोड्स इन अ लिंक लिस्ट म्हणजेच काय की तुम्ही जे इन्सर्शन केलं आता बिगिनिंग, एंड आणि आफ्टर लोकेशन, तर ते इन्सर्शन करून तुम्ही किती नंबर ऑफ नोडची तुमची लिंक लिस्ट आहे ते काउंट करायचं आहे. ओके. जसं अरे मध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, तसं आता लिंक लिस्ट मध्ये टोटल नंबर ऑफ नोड्स किती आहेत ते काउंट करायचं आहे. ओके. तर हे त्याचं अल्गोरिदम आहे. तर कन्सिडर करा की सुरुवातीला लिंक लिस्ट तुमची क्रिएटेड पाहिजे, मग तुम्ही इन्सर्शन अल्गोरिदमने ती क्रिएट करायची. ओके. सपोज आपली ही लिंक लिस्ट क्रिएटेड आहे असं कन्सिडर करू आपण. इन्सर्शन बिगिनिंग यूज करा, एंड यूज करा, आफ्टर लोकेशन यूज करा, किंवा कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस यूज करा, कसं पण यूज करा. सपोज ही लिंक लिस्ट आपण क्रिएट केलेली आहे, तर आपल्या इथे काय असतो, स्टार्ट असतो. ओके. तर सध्या ह्याच्यामध्ये सपोज जो असेल तो तुमचा डेटा लिंक लिस्ट मधला, ठीक आहे. ही सपोज आपण लिंक लिस्ट युजिंग इन्सर्शन अल्गोरिदम क्रिएट केलेले आहेत. आता ह्या लिंक लिस्ट मध्ये टोटल किती नंबर ऑफ नोड्स आहेत हे काउंट करायचं हे अल्गोरिदम आहे. ओके. सो सुरुवातीला काय केलंय बघा, सेट नम इज इक्वल टू 0. सुरुवातीला काउंट साठी एक व्हेरिएबल घेतले, त्याची व्हॅल्यू नम सेट केली. ओके. नाउ स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर, जे ट्रॅव्हर्सिंगचं अल्गोरिदम आहे ते सेम आहे. स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, सो इथे आला पीटीआर. ओके. पीटीआर नल नसेल तर रिपीट करायची स्टेप जोपर्यंत पीटीआर इथे येणार नाही, म्हणजे सगळ्या नोड ट्रॅव्हर्स होणार नाही. ओके. सो पीटीआर नल नाहीये, पीटीआर मध्ये व्हॅल्यू आहे. ओके. सो काय केला, ह्या 2 स्टेप आहे लूप मध्ये. सो नम इन्क्रीमेंट केला 1 नी, सो नम झाला 1, आणि पीटीआर कुठे गेला, लिंक ऑफ पीटीआरला. सो पीटीआर आला नेक्स्ट नोडला. अगेन लूप, पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, पीटीआर नल नाहीये, सो लूप मध्ये आलं. नम इन्क्रीमेंट केला 1 नी आणि पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला, सो पीटीआर आला लिंक ऑफ पीटीआरला. अगेन पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे. काय केलं, लूप मध्ये आलो, नम इन्क्रीमेंट केला 1 नी आणि पीटीआर सेट केला लिंक ऑफ पीटीआरला. सो हा पीटीआर हा झाला लिंक ऑफ पीटीआर, सो पीटीआर आला इथे. अगेन पीटीआर नल नाहीये, नम इन्क्रीमेंट केला 1 नी 4 आणि पीटीआर सेट केला नेक्स्टला, सो इथे आला पीटीआर. अगेन पीटीआर नल नाहीये बिकॉज याच्यामध्ये 50 व्हॅल्यू आहे. ओके. सो नम इन्क्रीमेंट केला 1 नी 5 आणि पीटीआर कुठे मूव्ह केला, लिंक ऑफ पीटीआरला. सो हा पीटीआर आहे, लिंक ऑफ पीटीआर काय नल आहे, सो पीटीआर आता नल आलं. ओके. आता व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल बट पीटीआर इज नल, सो लूपच्या बाहेर आले आणि काय, प्रिंट द व्हॅल्यू ऑफ नम. सो नमची व्हॅल्यू काय करायची, प्रिंट. तर काय ती 5, 1 2 3 4 5 दीज आर द टोटल नंबर ऑफ नोड्स. ओके. तर काय करायचं, सिम्पली तुम्हाला जे मी एसएलएलचं जे काल एक प्रोग्राम दिलेले त्याच्यामध्ये आपण इन्सर्शनचे तिन्ही पण अल्गोरिदम्स टाकलेत, फंक्शन आणि एक ट्रॅव्हर्सचं टाकलंय. त्याच्यामध्येच अजून एक फंक्शन ऍड करायचं, काउंट. आता आपण डिलीटचं पण त्याच्यातच ऍड करत जाणार. ओके. कारण की डिलीट अल्गोरिदम साठी लिंक लिस्ट मधली एक नोड डिलीट करा, त्याच्यासाठी लिंक लिस्ट आपल्याला क्रिएट तर करावीच लागणार आहे आणि क्रिएट साठी आपल्याकडे इन्सर्शन आहे. ओके. सो आपल्याला इन्सर्शन लागणारच आहे जरी डिलीट करायचं असेल तरी. सो आपण जे मी ऑल ऑपरेशन्स घेतलेत, इन्सर्शन ऍट बिगिनिंग, ऍट एंड आणि आफ्टर लोकेशन आणि ट्रॅव्हर्स, त्याच्यामध्येच आता 5th चॉईस येणार आहे काउंट, किंवा ट्रॅव्हर्स मध्येच कॉल करून द्यायचं. ट्रॅव्हर्स डिस्प्ले करायचे नंबर ऑफ नोड्स आणि त्याच्यामध्ये काउंट फंक्शन कॉल करून द्यायचं. मी तुम्हाला ह्याचा प्रोग्राम पण देईल, फक्त ही डेफिनेशन फक्त त्याच्यामध्ये काय करायची, ऍड करायची. बघा, इंट नम इज इक्वल टू 0. तुम्हाला दुसरं व्हेरिएबल द्यायचं तर तुम्ही देऊ शकता. देन पीटीआर इज इक्वल टू स्टार्ट. आता हे तुम्हाला एक्सप्लेन केलंय कसं लिहायचं, ही स्टेप झाली. नाउ व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. काय करायचं, नम प्लस प्लस तुम्ही जे व्हेरिएबल घेतला असेल ते, आणि देन पीटीआर मूव्ह करायचं लिंक ऑफ पीटीआरला. सो पीटीआर इज इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक. व्हाईल लूप कम्प्लीट आणि प्रिंट करायची व्हॅल्यू. सो प्रिंट एफ टोटल नंबर ऑफ नोड्स इक्वल टू %d आणि इथं खालीच लिहिते कॉमा नम. नमची व्हॅल्यू प्रिंट केली, फंक्शन कम्प्लीट. ओके.
So this is the algorithm for counting the number of nodes in a single linked list and this is the pseudocode for count function. ठीक आहे, तर हे count function फक्त ऍड करायचं आहे त्या प्रोग्राम मध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला ऍड करून परत तो प्रोग्राम सेंड करेल. ठीक आहे, तर हे झालं आपलं काउंटिंग द नंबर ऑफ नोड्स इन अ लिंक लिस्ट. व्यवस्थित लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. हे इथे पीटीआर येणार, मग पीटीआर लिंकला जाणार, तोपर्यंत नमची व्हॅल्यू एक इन्क्रीमेंट होणार, परत पीटीआर मूव्ह करणार, पीटीआर नल नसेल तर नमची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार, परत पीटीआर मूव्ह करणार, पीटीआर नल नसेल तर नमची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार. ही प्रोसेस कंटिन्यू होणार जोपर्यंत पीटीआर नलला येत नाही. म्हणजे सगळ्या नोड ट्रॅव्हर्स होतील आणि इच नोडला नमची व्हॅल्यू किंवा जे तुम्ही व्हेरिएबल घेतला असेल काउंटसाठी त्याची व्हॅल्यू 1 नी इन्क्रीमेंट होईल. ठीक आहे, तर हे झालं तुमचं काउंटिंग द टोटल नंबर ऑफ नोड्स इन अ लिंक लिस्ट. त्याच्यानंतर सर्चिंग अ लिंक लिस्ट. सर्चिंग अ लिंक लिस्ट म्हणजे लिंक लिस्ट मध्ये एखादी नोड, जसं ऍरे मध्ये आपण सर्च करतो की डेटा प्रेझेंट आहे की नाही, तसंच आता आपण लिंक लिस्ट मध्ये पण सर्च करणार. सर्चिंग इन अ लिंक लिस्ट. आता इन अ लिंक लिस्ट म्हणजे ती सिंगल लिंक लिस्ट. अजून आपण 2 वे कडे गेलेलो नाहीये. नेक्स्ट आहे बघा सर्चिंग इन अ लिंक लिस्ट. सर्चिंग फॉर पर्टिक्युलर आयटम ऑफ इन्फॉर्मेशन इन अ लिंक लिस्ट. याच्यासाठी पण सर्च करण्यासाठी पण आपल्याकडे ऑलरेडी लिंक लिस्ट क्रिएटेड आहे, हे आपल्याला कन्सिडर करावं लागेल. सपोज आपल्याकडे ही लिंक लिस्ट आपण इन्सर्शन अल्गोरिदमनी क्रिएट केलेली आहे. इथे स्टार्ट. आता आयटम ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला टाकावं लागेल व्यवस्थित. आपण दोन्ही पण कंडिशन साठी चेक करू. फाउंड नॉट फाउंड. ओके, 30, 20, 40, 10 जेवढी तुमची लिंक लिस्ट असेल तेवढी. ठीक आहे, नाऊ बघा स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकली बिकॉज आपल्याला ट्रॅव्हर्स करायचं आहे आणि लोकेशनची व्हॅल्यू सेट केली नलला बिकॉज लोकेशन इज ऑल्सो पॉइंटर टाईपचं असेल. जिथे आपण स्टार्ट आणि पीटीआर चेक करतो तसंच जे तुम्हाला इन्सर्ट आफ्टर लोकेशनला एक्सप्लेन केलं. ओके, नाऊ रिपीट व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. ही थर्ड स्टेप रिपीट करायची जोपर्यंत पीटीआर नल नाही. सो पीटीआर आपला नल नाही, मग चेक करायचं. हा, आता सपोज आपल्याला कोणता आयटम सर्च करायचा आहे हा पण द्यावा लागेल. आता तुम्हाला सर्चिंग इन टू द ऍरे आठवत असेल तर आपण ऍरे मध्ये व्हॅल्यू टाकायचो. सेम आपण लिंक लिस्ट मध्ये नोड टाकल्या. त्याच्यानंतर आपण एक आयटम ऑफ इन्फॉर्मेशन स्कॅन करायचो जी की आपल्याला सर्च करायची ऍरे मध्ये. मग आपण ती सर्च करतो. सपोज 40 आपण सर्च करायचं ऍरे मध्ये प्रेझेंट आहे की नाही. सेम तसंच मग सपोज आता मला आधी फाउंड साठी करू मग नॉट फाउंड साठी करू. सपोज मला 40 सर्च करायचं आहे. ठीक आहे, पीटीआर आता नल नाही, लूप मध्ये आलो. आयटम काय सर्च करायचंय 40 इक्वल टू पीटीआर ऑफ इन्फो. पीटीआरचा इन्फो काय आहे 30 आणि आपल्याला सर्च काय करायचंय 40 आहे का इक्वल नाहीये. सो इफ नाही होणार, एल्स होणार. आणि एल्स काय करणार, आता ह्या नोडला तर नाही सापडलं सो नेक्स्ट नोड बघायचं. सो पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला. एकदम इझी आहेत बघा अल्गोरिदम्स. ओके, नाउ अगेन पीटीआर नल नाहीये. अगेन पीटीआर आयटम काय जो सर्च करायचा आहे तो 40 आणि 40 इक्वल टू इन्फो पीटीआर काय ही पीटीआर नोड आहे. सो इन्फो पार्ट काय आहे 20 आहे का इक्वल नाही. सो एल्स मध्ये काय केलं पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला. सो पीटीआर आला इथे. ओके, अगेन पीटीआर नल नाहीये. आता आयटम जो सर्च करायचा आहे तो 40 आहे आणि इन्फो पीटीआर पण काय आहे 40 आहे. सो 40 इक्वल टू 40 ट्रू आहे. सो पीटीआर ची व्हॅल्यू एलओसी मध्ये म्हणजे ही नोड काय आली तुमची एलओसी. म्हणजे एलओसी ची व्हॅल्यू नल जाऊन एक कोणती तरी व्हॅल्यू आली. ओके, ठीक आहे, मग इफ झाले एल्स होणार नाही. त्याच्यानंतर अगेन पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. हा, एक मिनिट, सॉरी. इथे बघा 40 इक्वल टू 40 आले. बघा पीटीआर आयटम काय जो सर्च करायचा तो 40 आणि इन्फो पीटीआर पण काय 40. तर 40 इक्वल टू 40 आहे. सो पीटीआर ची व्हॅल्यू एलओसी मध्ये केली आणि ब्रेक म्हणजे काय लूपच्या बाहेर येणार. आता इफ कुठे लिहिलेलं आहे या लूप मध्ये, मग लूपच्या बाहेर आलं कारण की पुढचं सर्च करायची गरज नाही आपल्याला बिकॉज आपली नोड इथे आपल्या थर्ड नोडलाच फाइंड आउट झालं तर पुढच्या नोड सर्च करायची गरज नाही. सो ब्रेक म्हणजे लूपच्या बाहेर आलो. आता एलओसी ची व्हॅल्यू नल आहे का नाही, एलओसी मध्ये व्हॅल्यू आहे एका नोडची. ओके, सो नल नाही, एल्स मध्ये आलो आयटम फाउंड. ठीक आहे, नेक्स्ट टाइम. आता हे झालं आयटम फाउंड साठी. आता सपोज अगेन आपण काय करणार स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकणार.
एलओसी ची व्हॅल्यू नल करणार सध्या, बिकॉज आपण अजून सर्चिंग करायला स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. नाव आता सपोज आपण सर्च करू 60. ठीक आहे. आता बघा, रिपीट व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. पीटीआर काय आहे? ही नल आहे, नोड आहे, बरोबर. तर नल नाहीये, सो लूप मध्ये आलो. आयटम आपल्याला सर्च काय करायचं आहे? 60. 60 इक्वल टू इन्फो ऑफ पीटीआर. पीटीआरचा इन्फो काय आहे? 30. आहे का इक्वल? नाही. एल्स मध्ये आलो. पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला. पीटीआर इज इक्वल टू लिंक ऑफ पीटीआर. सो पीटीआर इथे आला. नेक्स्ट टाइम पीटीआर नल नाहीये. ओके. अगेन आपल्याला सर्च काय करायचं? 60 आणि पीटीआरचा इन्फो, ही नोड पीटीआर आहे, तर पीटीआरचा इन्फो काय आहे? 20. कंडिशन ट्रू आहे का? नाही. एल्स मध्ये आलो. पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला. सो पीटीआर आला इथे. नेक्स्ट नोडला मूव्ह कसं करायचं? पीटीआर इज इक्वल टू लिंक ऑफ पीटीआर. ओके. नाउ नेक्स्ट टाइम पीटीआर नल नाहीये, सर्च करायचंय 60 आणि इन्फो ऑफ पीटीआर. पीटीआरचा इन्फो काय आहे? 40. कंडिशन फॉल्स. एल्स मध्ये आलो. पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला, इथे आला. अगेन पीटीआर नल नाहीये, आपल्याला सर्च करायचंय 60 आणि इन्फो ऑफ पीटीआर काय आहे? 10. 60 इक्वल टू 10 आहे का? नाही. सो एल्स मध्ये आलो. पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला. सो पीटीआर इथे आहे, तर पीटीआर कुठे मूव्ह केला? लिंक ऑफ पीटीआरला. सो पीटीआर कुठे आला? नलला आला. आता पीटीआर काय आहे? नल आहे. लूपच्या बाहेर आलो. लोकेशनची व्हॅल्यू नल आहे का? हो आहे नलची. जर तुम्ही इफ मध्ये गेलात तरच ती चेंज होणार आहे. इफ मध्ये तुम्ही गेलाच नाही, बिकॉज ही कंडिशन ट्रू कधी झालीच नाही. सो लोकेशनची व्हॅल्यू जी आपण स्टार्टिंगला नल सेट केली ती नलच राहिली. सो आयटम नॉट फाउंड. इफ झाले एल्स होणार नाही. ओके. तर हे आहे आपलं सर्चिंग इनटू अ लिंक लिस्ट. एकदम इझी आहे बघा, अरे पेक्षा पण इझी प्रोग्राम्स आहे. आता हे पण फंक्शन आपण आपल्या एसएलएलचे जे ऑल फंक्शनचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्येच ऍड करणार आहे. बघा, एक फंक्शन त्याच्यामध्येच आपण ऍड करणार आहे, वॉइड सर्च इंट आयटम. आणि आयटम हे कसं, हे तर तुम्हाला माहिती, इन्सर्टला पण आपण आयटम आधी आपण मेन मध्ये घेणार केसला आणि मग फंक्शन कॉल करणार. ठीक आहे. मग इथे सेट करायचं सेम, पीटीआर इज इक्वल टू स्टार्ट. सेम तसंच बघा, एलओसी आपलं ऑलरेडी वरती डिक्लेअर केलेला असेल स्ट्रक्चरच्या तिथे. व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. सध्या फक्त फंक्शन वरून कसं लिहायचं ते बघा, आणि मेनचं कॉलिंग वगैरे मी ते तुम्हाला त्या प्रोग्राम मध्ये डेमो करून दाखवतेच. नंतर हा व्हाईल मध्ये इफ आहे. इफ आयटम इज डबल इक्वल टू पीटीआर ऑफ इन्फो. कसं लिहितो आपण? पीटीआर आधी लिहितो, मग एरो लिहितो आणि मग इन्फो लिहितो. ओके. मग इथे काय लिहायचं? एलओसी इज इक्वल टू पीटीआर अँड ब्रेक. हा झाला इफ. ओके. त्याच्यानंतर आता हे वरचं रफ करते इथपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला ह्या इफ नंतर हा एल्स लिहायचा आहे. व्यवस्थित लिहा तुम्ही प्रोग्राम. ह्या आधी लिहा आणि मग नंतर हा एल्स. तर ह्या एल्स मध्ये काय आहे? पीटीआर इज इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक. एल्स कम्प्लीट आणि नंतर लूप कम्प्लीट. हे इथं व्हाईल कम्प्लीट. ठीक आहे. हे इथपर्यंत झालं आपलं. आता हे इफ तसंचे तसे लिहायचंय बघा. इफ एलओसी इज डबल इक्वल टू नल. एलओसी जी नलला सेट केलेली ती नलच राहिली, तर प्रिंट एफ %d नॉट फाउंड. आणि %d म्हणजे काय? आयटम. आणि एल्स आयटम फाउंड. ओके. %d आयटम फाउंड किंवा %d फाउंड आणि इथं आयटम. एल्स कम्प्लीट, फंक्शन कम्प्लीट. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सर्चिंग. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कसं डिस्प्ले होईल की 60 फाउंड और 60 नॉट फाउंड. ठीक आहे. आता तुम्हाला मी एक एक्सरसाइज देते की ह्याच अल्गोरिदम मध्ये हे असं असं करून पहिल्यांदा प्रोग्राम करायचा, बरोबर समजून घ्यायचा, रन होतोय का बघायचं. आउटपुट आल्यानंतर आता इथे काय मिळेल? 60 नॉट फाउंड. नॉट फाउंड असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण इथे 60 फाउंड. तर मला काय करायचं आहे? 60 फाउंड ऍट थर्ड लोकेशन किंवा थर्ड पोझिशन, 60 फाउंड ऍट फोर्थ पोझिशन, 60 फाउंड ऍट फर्स्ट पोझिशन. जो इलेमेंट तुम्हाला ज्या नोडला मिळाला आहे रिस्पेक्टिव्ह, तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये एक्सटेंड करायचं. ठीक आहे.
तर आता ते तुम्ही कसं करायचं ते तुम्हाला एक्झरसाइज आहे. आता मी जवळजवळ आतापर्यंत सिंगल लिंक लिस्टचे जेवढे प्रोग्राम झाले सगळेच तुम्हाला अल्गोरिदम्स आणि विथ प्रोग्राम एक्सप्लेन केलेले आहेत. आता तुम्ही पहिल्यांदा हेच प्रोग्राम करायचं ह्याच फंक्शननी आणि मग ह्याच्यामध्येच थोडेसे चेंजेस करायचे. आणि काय डिस्प्ले झालं पाहिजे, आयटम फाउंड अँड इफ आयटम इज प्रेझेंट देन इट्स लोकेशन ऑल्सो मीन्स %d इज फाउंड ॲट %e डॅश 60 इज फाउंड ॲट थर्ड लोकेशन 20 इज फाउंड ॲट फर्स्ट लोकेशन असं डिस्प्ले झालं पाहिजे. आणि इथे तर काही प्रॉब्लेम नाही नसेल तर इथं लोकेशनची गरज नाही, फक्त याच्यासाठी. मग थोडंसं ह्या व्हाईल लूप मध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. काय करायचे ते तुम्ही करायचे आणि मला प्रोग्राम सेंड करायचा परत. ठीक आहे, व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. आता पुढचा अल्गोरिदम डिलीट. बघा आता आपले किती केसेस झाले सिंगल लिस्ट मध्ये, 3 इन्सर्शनच्या, 1 ट्रॅव्हर्सची, 4 त्याच्यानंतर 5th काउंटची, 6 सर्चची, आता 7 डिलीटची. नेक्स्ट अल्गोरिदम आहे बघा, डिलीटिंग द नोड विथ गिवन आयटम ऑफ इन्फॉर्मेशन. डिलीटिंग द नोड विथ गिवन आयटम ऑफ इन्फॉर्मेशन याच्यामध्ये पण 2 अल्गोरिदम्स आहेत. म्हणजे एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन कॉल केलं आहे, जसं सिलेक्शन मध्ये केलं आहे, क्विक सॉर्ट मध्ये केलं आहे तसं. ठीक आहे, एकदम इझी अल्गोरिदम आहे बघा. मोठं दिसत असेल तरी तुम्ही स्वतः सुद्धा लिहू शकता, इतकं व्यवस्थित आहे, इतकं म्हणजे इझी अल्गोरिदम आहे. तुम्हाला एकदा एक्सप्लेन केलं आणि तुम्हाला पॉइंटर कशी असाइनमेंट करायची तुम्हाला जर कळलं व्यवस्थित, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला कळणार. तर हे अल्गोरिदम तुम्ही स्वतः सुद्धा लिहू शकता, इतकं इझी अल्गोरिदम आहे. काय आहे, डिलीटिंग द नोड विथ गिवन आयटम ऑफ इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे लिंक लिस्ट एक क्रिएटेड असेल ऑलरेडी मेन मेमरीमध्ये वन ऑफ द इन्सर्शन अल्गोरिदमनी, जसं सर्चिंग आणि काउंट साठी आहे. तर मग जसं तुम्ही सर्च साठी एक आयटम स्कॅन करतात तसंच तुम्ही जो आयटम तुम्हाला डिलीट करायचा आहे, सपोज मला 60 डिलीट करायचं तर तो तुम्ही स्कॅन करायचा. मग हे अल्गोरिदम कशाचं आहे की युजरनी जी आयटम ऑफ इन्फॉर्मेशन दिलेली असेल ती नोड काय होईल, डिलीट होईल. ठीक आहे, आता बघा चेंजेस कसे काय काय आहे अल्गोरिदम मध्ये. पहिल्यांदा मी तुम्हाला विदाउट अल्गोरिदम एक्सप्लेन करते कोणत्या कोणत्या केसेस आहेत ते. तर पहिली केस काय आहे की तुम्ही आता तुमच्याकडे लिंक लिस्ट आहे, ही तुम्ही मेंटेन केलेली फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आता सपोज तुम्ही लिंक लिस्ट क्रिएटच नाही केली आणि बिफोर इन्सर्शन केस इन्सर्शनची जी आहे ती तुम्ही प्रेसच नाही केली आणि डायरेक्ट डिलीटचीच केली, तेव्हा तुमचा स्टार्ट काय असतो. म्हणजे आता कन्सिडर करा की ही लिंक लिस्ट नाहीये, तर तुम्ही पहिल्यांदा चॉईस कशाची दिली, डिलीटची. त्यावेळेस तुमच्याकडे लिंक लिस्ट तुम्ही क्रिएटच नाही केली, सो तुमचा स्टार्ट काय असेल, नल असेल. तर फर्स्ट केस काय आहे अल्गोरिदमची की ठीक आहे तुम्ही डिलीटची चॉईस दिली, ते डिलीट फंक्शन कडे कंपायलरचा कंट्रोल केला, बट स्टार्ट इज नल देन लोकेशन ऑल्सो विल बी नल. म्हणजे जी लिंक लिस्ट तुम्हाला डिलीट करायची ते लोकेशन पण काय असणार, नल असणार. बिकॉज स्टार्ट नल ह्याचं मिनिंग काय, लिंक लिस्ट इज एम्प्टी. लिंक लिस्ट इज एम्प्टी, सो आयटम नॉट फाउंड. ठीक आहे, म्हणजे तुम्ही लिंक लिस्ट क्रिएटच नाही केलेली आणि तरी पण जर डिलीटचा चॉईस दिली तर तुमचं स्टार्ट काय असेल, नल असेल. मीन्स युअर लिंक लिस्ट इज एम्प्टी, म्हणजेच लोकेशन पण काय असणार, नल असणार. म्हणजे जी लिंक लिस्ट जी नोड तुम्हाला डिलीट करायची त्याचं लोकेशन पण काय असणार, नल असणार. ठीक आहे, सेकंड कंडिशन काय, जो तुम्ही आयटम दिलेला आहे डिलीट करण्यासाठी तो आयटम ऑफ इन्फॉर्मेशन स्टार्टच्या इन्फो पार्ट मध्येच आहे. अल्गोरिदम एक्सप्लेन करतोय, सो असं लिहायचं. जो तुम्ही आयटम डिलीट करणार आहे तो तुम्हाला कुठे मिळाला, जो स्टार्ट आपला असतो ना. आता सपोज ही कंडिशन नाही, आपली लिंक लिस्ट एम्प्टी नाही, ही आपण क्रिएट केलेली. सो सेकंड कंडिशन काय आहे अल्गोरिदम मध्ये की सपोज मी आयटम 10 दिलं, 10 मला डिलीट करायचं, तर 10 मला कुठे मिळणार, इन्फो ऑफ स्टार्टलाच मिळणार. तर जस्ट तुम्हाला काय करायचं, हा स्टार्ट कुठे मूव्ह करायचा, इथे. बिकॉज युजर लिंक लिस्ट आपण काय करणार आहे, डिलीट करणार. सॉरी, ही नोड काय करणार आहे, डिलीट करणार आहे. म्हणजेच काय, पहिली केस काय, बिफोर क्रिएटिंग लिंक लिस्ट जर तुम्ही डिलीटची चॉईस दिली तर युअर स्टार्ट विल बी नल. स्टार्ट तुमचा नल असतो, सो लोकेशन पण नल येणार. म्हणजे जे लोकेशन तुम्हाला डिलीट करायचे ते नाहीच आहे. ओके, नेक्स्ट काय की जो आयटम तुम्हाला डिलीट करायचा तो स्टार्टिंग पोझिशनलाच मिळाला, स्टार्ट नोडच्याच इन्फोला. तर तुम्हाला काय करायचंय की ही तर तुमची डिलीट होणार, मग स्टार्ट फक्त पुढे मूव्ह करायचंय. आणि थर्ड कंडिशन काय की सेकंड पासून लास्ट पर्यंत कुठे पण तुमची नोड मिळू शकते. आणि फोर्थ काय आहे की जो आयटम ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेला आहे तो
डिलीट किंवा त्या लिंक लिस्ट मध्ये प्रेझेंटच नाही. एकतर काय की लिंक लिस्ट एम्प्टी आहे तरी सुद्धा तुम्ही डिलीटची चॉईस दिली तर स्टार्ट नल आहे. सेकंड काय, जो आयटम ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला डिलीट करायचा आहे तो फाउंड झाला फर्स्ट पोझिशनलाच, ठीक आहे, सो तुम्हाला स्टार्ट चेंज करावं लागेल. थर्ड काय की इन बिटवीन कोणती पण नोड असेल म्हणजे सेकंड पासून लास्ट पर्यंत कुठे पण आयटम ऑफ इन्फॉर्मेशन फाउंड होऊ शकतो, मग तो तुम्हाला नोड डिलीट करायची. आणि फोर्थ काय की जी आयटम ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही डिलीट साठी दिलेली आहे ती प्रेझेंटच नाहीये, ठीक आहे. तर हे झालं तुमच्या 4 चॉईसेस. तर त्याच ह्या अल्गोरिदम मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर सुरुवातीला बघा सगळ्या केसेस आपण बघू की मी सपोज डिलीटची चॉईस दिली बिफोर इन्सर्टिंग, म्हणजे इन्सर्ट केलीच नाही एक पण नोड आणि डिलीटची चॉईस दिली, तर सुरुवातीला आपण काय करतो प्रोग्राम मध्ये स्टार्ट नल करतो. ओके, तर हे झालं, आपली ही कंडिशन आहे सध्या. आणि मी इन्सर्शन दिलंच नाही, डायरेक्ट डिलीट कॉल केलं आणि मी आयटम ऑफ इन्फॉर्मेशन जी मला डिलीट करायची ती मी 60 दिली, ठीक आहे. मी डिलीट कॉल केलं, डिलीट कॉल करताना मी आयटम ऑफ इन्फॉर्मेशन जी मला द्यायची आहे ती 60 दिली, म्हणजे कोणती नोट डिलीट करायची त्याचा इन्फो. ओके, 60 दिली आणि डिलीट कॉल केलं. पण माझ्या लिंक लिस्ट मध्ये एक पण नोड नाही, म्हणजे स्टार्ट काय नल आहे. सो इथे आलं कॉल फाइंड कॉल केलं म्हणजे इथे आला, ठीक आहे. कॉल फाइंड तिथे पास काय झाला त्या फाइंडला 60, ठीक आहे. मग 60 प्रेझेंट आहे की नाही ते बघणार. इफ स्टार्ट इज इक्वल टू नल, पण स्टार्ट काय आपला नल आहे बिकॉज देर इज नो नोड इन अ लिंक लिस्ट. सो स्टार्ट नल आहे. सो लोकेशनची व्हॅल्यू पण काय केली सेट नल केली बघा, ठीक आहे. लोकेशनची ही कंडिशन ट्रू आहे. सो लोकेशनची व्हॅल्यू नल सेट केली आणि रिटर्न म्हणजे रिमेनिंग कोड होणार नाही. डायरेक्टली कंट्रोल कुठे येणार, रिटर्न म्हणजे इथे. इथून कॉल फर्स्ट स्टेपला कॉल झालेलं तिथून रिटर्न झालं, सो इथे आलं, हे रिमेनिंग होणार नाही. इथे आलं लोकेशनची व्हॅल्यू नल आहे का, हो आहे. सो आयटम नॉट इन अ लिंक लिस्ट, ठीक आहे. तर हे होणार आयटम नॉट इन अ लिंक लिस्ट, हे एक होणार आणि बाकी कोणतेच एक्झिक्यूट होणार नाही, ठीक आहे. काल इथपर्यंत. त्याच्यानंतर हा इफ झालाय तर बाकी कोणतेच होणार नाही. इथे ऍक्च्युली आपण एक्झिट बनायला पाहिजे अँड एक्झिट, ठीक आहे. लोकेशन नलच आहे, लोकेशनची व्हॅल्यू नल सेट रिटर्न केली. सो आपली लिंक लिस्ट मध्ये एकही नोड इन्सर्ट न करता तुम्ही डिलीट कॉल केला आणि डिलीट साठी तुम्ही 60 पास केले की 60 डिलीट करायचंय. मग इथून कॉल फाइंड कडे गेला बट आपला स्टार्ट काय नल बिकॉज देर इज नो नोड इन अ लिंक लिस्ट. सो इफ ही कंडिशन ट्रू झाली, लोकेशनची व्हॅल्यू नलला सेट केली आणि रिटर्न म्हणजे रिमेनिंग कोड होणार नाही, डायरेक्टली कुठे येणार इथे येणार. ओके, त्याच्यानंतर लोकेशन नल मिळालेलं आपल्याला ह्या अल्गोरिदम मध्ये. सो आयटम नॉट इन अ लिंक लिस्ट अँड एक्झिट, सो हे पण रिमेनिंग होणार नाही. ही झाली पहिली केस. दुसरी केस काय आता बघा, सपोज आपण लिंक लिस्ट ऑलरेडी क्रिएटेड आहे असं कन्सिडर करू. स्टार्ट जी तुम्ही केलेली असेल ती 40 50 20 असं दिलेलं आहे, हे आहे आपलं. आता सपोज मी डिलीट कॉल केला आणि डिलीट साठी आयटम पास केला 40 की मला 40 डिलीट करायचं रॅन्डमली. मी सगळ्या केस फक्त तुम्हाला दाखवतीये. मग इथं कॉल फाइंड पहिल्यांदा हे होणार आणि ह्याच्या थ्रू इकडे जाणार, तिकडून परत इकडे कंट्रोल होणार. कॉल फाइंड आयटम काय जाणार 40, इथे गेलं. आता स्टार्ट इक्वल टू नल आहे का, नाहीये बिकॉज आता नोड आहे लिंक लिस्ट मध्ये. सो हा इफ नाही होणार, इथे आलो. इन्फो ऑफ स्टार्ट काय आहे 40. ओके, 40 इक्वल टू 40 बघा, 40 इक्वल टू 40 आहे, ठीक आहे. सो कंडिशन ट्रू आहे, सो आईफ होणार आहे, ठीक आहे. स्टार्टची व्हॅल्यू एलओसी मध्ये गेली, सो स्टार्ट तर इथेच राहणार आहे. फक्त आता ह्या नोडला काय होणार आहे, अजून एक आयडेंटिफायर एलओसी. आणि आता एलओसी पी काय ते पण सांगते. आणि नल सेट केली एलओसी पी ला. सो अजून एक व्हेरिएबल आहे एलओसी पी, त्याला नल सेट केलं तर एलओसी पी पण तुमचं एलओसी आणि स्टार्ट टाईपच असणार, स्ट्रक नोड स्टार्ट, ठीक आहे. आता हे काय ते सांगते. अँड रिटर्न म्हणजे परत रिमेनिंग होणार नाही, रिटर्न म्हणजे डायरेक्टली कुठे येणार, इथे येणार, ठीक आहे. आता बघा एलओसी पी नल का दिलं. आता एलओसी तुम्हाला कोणती नोड मिळाली, ही म्हणजे जी की तुम्ही आता डिलीट करणार आहे. आणि एलओसी पी काय, ही एलओसी जर तुमची डिलीटिंग नोड आहे तर त्याच्या आधीची नोड, ठीक आहे. ऑब्विसली जर स्टार्टिंग तुमची एलओसी असेल म्हणजे स्टार्टिंग नोड जर तुमचं लोकेशन असेल विच यू वॉन्ट टू डिलीट, देन त्याला प्रिव्हियस नोड नसते. सो एलओसी पी काय आलं नल. म्हणजे सपोज आता तुम्हाला हे डिलीट करायचं असेल, ही एलओसी आहे तर ही काय आली एलओसी पी नोड. आलं लक्षात. तर हे एलओसी पी इज इक्वल टू नल सेट केलं, इथे
स्टार्टची व्हॅल्यू एलओसी मध्ये टाकली, स्टार्टची व्हॅल्यू एलओसी मध्ये टाकली, नलची व्हॅल्यू एलओसी पी मध्ये टाकली आणि रिटर्न म्हणले की कॉल आपण फर्स्ट स्टेपला केलता. सो आता आपण सेकंड स्टेपला आलो. आता एलओसी नल आहे का? नाही. एलओसी मध्ये व्हॅल्यू आहे, सो हा इफ होणार नाही. इथे आलो. एलओसी पी नल आहे का? हो आहे. एलओसी पी नल आहे. सो काय केलं? स्टार्ट कुठे मूव्ह केला? लिंक ऑफ स्टार्टला. ही स्टार्ट आहे तर ही काय झाली? लिंक ऑफ स्टार्ट. सो स्टार्ट कुठे झाला? इथे. जसं पीटीआर आपण लिंक ऑफ पीटीआर करतो तसं. ठीक आहे. हा इफ झालाय, एल्स होणार नाही. ह्या इफचा हा एल्स आहे. त्याच्यानंतर इथे आलो. आता जसं इन्सर्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं पहिल्या 2 स्टेप आपण मॅलोकनी करतो, तसं आता इथून पुढे ग्राफ, ट्री आणि लिंक लिस्ट मध्ये जेव्हा डिलीट अल्गोरिदम असतील तेव्हा जी शेवटची स्टेप आहे त्याच्यासाठी आपण फ्री यूज करणार. आता मॅलोकनी काय करतो आपण? इन्सर्शन मध्ये पहिल्या 2 स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं की मॅलोकनी करायचं, अवेलेबल लिस्ट मधून मेमरी अलोकेट करायचं न्यू नोडला. ओके. तर मॅलोकनी आपण रन टाइम मेमरी अलोकेट करतो किंवा डायनॅमिक मेमरी अलोकेशन करतो. तर त्याचा एक ऍडव्हान्टेज काय आहे की आपण प्रोग्राम एंड करताना ती जी मेमरी अलोकेट केलेली आहे ती फ्री पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी जेव्हा ही लिंक लिस्ट क्रिएट केली तेव्हा मी ह्या नोडसाठी मॅलोकनी मेमरी अलोकेट केली होती, मग नोड इन्सर्ट केली. ओके. आता मी ही नोड मला डिलीट करायची, तर ही स्पेस आपण फ्री पण करू शकतो प्रोग्राम रन असतानाच. तर जसं अॅरे मध्ये बघा, आपण डिलीट मध्ये बघा शेवटचा जो इलेमेंट आहे त्याची डबल कॉपी राहत होती. तेव्हाच तुम्हाला सांगितलेलं की तो अॅरेचा काय ड्रॉबॅक आहे. जरी अॅरे मधून आपण एखादा इलेमेंट डिलीट केला तरी सुद्धा तो मेन मेमरी मध्ये असतो जोपर्यंत आपण सिस्टीम रिस्टार्ट करत नाही तोपर्यंत. फक्त आपण तो डिस्प्ले करत नाही. पण आता या नोडला आता इथे लिंक लिस्टचा हेच ऍडव्हान्टेज आहे ओव्हर द अॅरे की आता हा इलेमेंट आपल्याला डिलीट करायचा. तर हा स्टार्ट आपण इथे मूव्ह केला म्हणजे 3 नोड होते त्यातली ही डिलीट होणार आहे. सो आपली आता या 2च नोडची लिंक लिस्ट राहिली आणि ही फर्स्ट होणार आहे. सो ही स्टार्ट. ठीक आहे. हे झालं. इफ हे एल्स होणार नाही. इथे आलो. आता ही जी शेवटची स्टेप आहे लोकेशनची, ही जी शेवटची स्टेप असते कोणत्या पण डिलीट अल्गोरिदमची लिंक लिस्टच्या, म्हणजे तुम्ही ट्री पण युजिंग लिंक लिस्ट करणार आहे आणि ग्राफ पण युजिंग लिंक लिस्ट करणार आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा डिलीट अल्गोरिदम्स येतील तेव्हा शेवटची स्टेप ही असेल. म्हणजेच काय की जे लोकेशन आपल्याला फ्री करायचंय, सो जी मेमरी फ्री झाली ती फक्त परत कुठे येईल? तुमची अवेलेबल स्पेस मध्ये येईल. ओके. सो ही स्टेप कशी करायची? फ्री फंक्शन आणि एलओसी हे मी तुमचं घेतलेले फ्री फंक्शन मॅलोकच्या वेळेस. सो काय होणार? हा डेटा मेन मेमरी मध्ये राहणारच नाही. फ्री एलओसी ही स्टेप कशाने करायची? फ्री एलओसी. आणि लक्षात म्हणजे पहिली केस झाली आपली स्टार्ट नल होता. दुसरी झाली की जी आयटम ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही डिलीट करायची आहे ती तुम्हाला फर्स्ट नोडलाच मिळाली, स्टार्टिंग नोडला. तर हे ते ठीक आहे. ही सेकंड केस. आता थर्ड केस बघू. इन बिटवीन म्हणजे सेकंड पासून लास्ट पर्यंत कोणती पण नोड तुम्हाला मिळू शकते. स्टार्ट इथे आता वाढवू आपण आपलं लूप जास्त वेळेस इटरेट होण्यासाठी. जेवढं जास्त इटरेट होईल तेवढं तुम्हाला अल्गोरिदम कळेल. सो इथे सपोज 30, 40 असं आहे. आता सपोज आता नेक्स्ट थर्ड कंडिशन की तुमची जी लिंक लिस्ट आहे एमटी पण नाहीये म्हणजे स्टार्ट नल नाहीये. त्याच्यानंतर जो आयटम ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला डिलीट करायचा आहे तो फर्स्टला पण नसेल, सेकंड पासून कोणत्या पण नोडला असेल अप टू एंड पर्यंत. सपोज आपण आयटम ऑफ इन्फॉर्मेशन 50 करू डिलीट. ओके. आता बघा पहिल्यांदा कॉल डिलीटला मी 50 पाठवलं, मग कॉल फाइंड इथे आलो. स्टार्ट आपला नल आहे का? नाही. स्टार्टिंग मध्ये ही नोड आहे. ओके. सो इफ होणार नाही. इथे आलो. इन्फो ऑफ स्टार्ट काय आहे? 30 आणि इक्वल टू आयटम आपल्याला डिलीट काय करायचं आहे? 50. डिलीट काय करायचं आहे? 50. ओके. सो ही कंडिशन ट्रू आहे का इफची? नाही. इथे आलो. आता स्टार्टची व्हॅल्यू सेव्ह मध्ये टाकली. सो इथे ही नोड अजून एक व्हेरिएबल सेव्ह, SAVE सेव्ह. ओके. एक मिनिट दिसत नाही ना. जी असेल ती बघा. आता मी काय सांगितलेलं की कॉल फाइंड. आता सपोज आपण आयटम ऑफ इन्फॉर्मेशन जो डिलीट करायचा तो 50 आहे. ठीक आहे. 50 आहे. सो कॉल फाइंड केला. कॉल इथे फाइंड कडे कॉल आला.
कॉल फाइंड कडे आला, स्टार्ट नल नाहीये, सो हा इफ होणार नाही इथे. इन्फो ऑफ स्टार्ट काय 30. ओके, आणि आयटम जो आपल्याला डिलीट करायचा आहे तो 50. सो आहे का ही कंडिशन ट्रू नाही, सो हा इफ पण होणार नाही. इथे आलो, स्टार्टची व्हॅल्यू सेव्ह मध्ये टाकली, म्हणजे ही स्टार्ट पण इथेच आणि सेव्ह पण इथे, आणि पीटीआर मूव्ह केला लिंक ऑफ स्टार्टला. तर ही स्टार्ट नोड आहे, तर ही कोणती नोड आहे, लिंक ऑफ स्टार्ट. तर ह्याची व्हॅल्यू टाकली पीटीआर मध्ये, लिंक ऑफ स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. ही स्टार्ट आहे तर ही झाली लिंक ऑफ स्टार्ट, त्याची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. ओके, नाउ नेक्स्ट 4 स्टेप. व्यवस्थित लक्ष द्या आता. रिपीट व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. पीटीआर ही नोड आहे आपली, पीटीआर नल नाहीये. खाली आलो, पीटीआरचा इन्फो. पीटीआरचा इन्फो काय आहे 20. 20 इक्वल टू आयटम. आयटम जो आपल्याला डिलीट करायचा आहे तो काय आहे 50. आहे का ट्रू नाही, सो इफ होणार नाही. 6 स्टेप. मग काय करायची, पीटीआर ची व्हॅल्यू सेव्ह मध्ये. सो सेव्ह, आता ही पीटीआर ची व्हॅल्यू सेव्ह, सो इथे आला सेव्ह, आणि पीटीआर मूव्ह केला, पीटीआर ची व्हॅल्यू सेव्ह मध्ये, आणि पीटीआर मूव्ह केला लिंक ऑफ पीटीआरला. सो पीटीआर इथे, पीटीआर इथं होता, आता पीटीआर इथे आला. ओके, आता पीटीआर इथे आला. ठीक आहे, अगेन लूप. पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे. इथे आलो, आता पीटीआरचा इन्फो काय आहे 50. ओके, पीटीआरचा इन्फो काय आहे 50, आणि आयटम पण काय 50. सो 50 इक्वल टू 50 आहे, ट्रू आहे. सो पीटीआर ची व्हॅल्यू एलओसी मध्ये टाकली, पीटीआर ची व्हॅल्यू एलओसी मध्ये, ही आली एलओसी, आणि सेव्ह ची व्हॅल्यू एलओसी पी मध्ये. सो ही आली आता तुमची एलओसी पी नोड. ओके, एलओसी पी नोड आणि ही एलओसी नोड. अँड रिटर्न. रिटर्न म्हणजे रिमेनिंग होणार नाही, रिटर्न म्हणजे परत कुठे आलो आता आपण डिलीट कडे, डिलीट फंक्शन कडे. सेकंड स्टेपला एलओसी नल आहे का नाही, एलओसी ची ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, बरोबर. हा इफ होणार नाही, इथे आला एलओसी पी इक्वल टू नल आहे का नाही, आता एलओसी पी पण नल नाहीये, सो एल्स. आता बघा, एलओसी पी ची लिंक तुम्हाला सांगितले लेफ्ट हँड साइडला पॉइंटर आहे तो असाइन करायचा. कुठे असाइन करायचा, राईट हँड साइडला. राईट हँड साइडला पॉइंटर असेल तरी ती नोड कन्सिडर करायची. मग बघा, एलओसी पी ची लिंक असाइन करायची, कोणाला असाइन करायची बघा, एलओसीच्या लिंकला. मग ही जर तुमची काय बघा, एलओसी पी ची लिंक असाइन करायची कोणाला, लिंक ऑफ एलओसी ला. काय स्टेटमेंट आहे तिथं, एलओसी लिंक ऑफ एलओसी पी लिंक ऑफ एलओसी पी असाइन इक्वल टू लिंक ऑफ एलओसी. ठीक आहे, लिंक ऑफ एलओसी पी असाइन करायची, लिंक ऑफ एलओसी पी असाइन करायची, लिंक ऑफ एलओसी पी असाइन करायची कोणाला, लिंक ऑफ एलओसी ला. तर राईट हँड साइडला जरी पॉइंटर असेल तरी ती नोड कन्सिडर करायची. सो ही जर तुमची एलओसी नोड आहे तर ही नोड कोणती आली, तुम्हाला एक्सप्लेन केलेले मी मागच्या वेळेस पण, लिंक ऑफ एलओसी. ही नोड कोणती आली, लिंक ऑफ एलओसी. मग एलओसी पी ची लिंक लेफ्ट हँड साइडला पॉइंटर आहे तर तो असा असाइन करायचा. सो लिंक एलओसी पी ची लिंक असाइन करायची राईट हँड साइडला, आणि राईट हँड साइड काय आहे, लिंक ऑफ एलओसी. बघा, आता ही नोड जी डिलीट करायची ती सेपरेट झाली, आणि आपली लिंक लिस्ट कशी राहिली 30, 20, आणि ह्याच्यानंतर कोणती आली 10. आता ही जी फ्री झालेली म्हणजे जी सेपरेट नोड आहे, इथे आलो. आता इथे बघा, हे एल झालं करून, आता इथे आलो, आणि जी आता एलओसी ची लिंक आहे तुम्हाला सांगितलं की ह्याचं मिनिंग काय आहे की फ्री करायची एलओसी. तर एलओसी नोड कोणती आहे ही, तर ही नोड फ्री करून टाकली, म्हणजे ही काय झाली मेन मेमरी मधून डिअलोकेट झाली. म्हणजे तुमची आता लिंक लिस्ट कशी राहिली 30, 20 आणि 10. ओके, ठीक आहे. काल एकदा दोनदा व्हिडिओ व्यवस्थित ऐका, आणि हे जर तुम्हाला प्रॉपर दिसलं नाही, आता मी दाखवले तसं, तर मला परत एकदा सांगा, मी परत एक्सप्लेन करेन. ठीक आहे, पण काय नाही, सोपं आहे. ठीक आहे, काल फक्त ह्याचं मिनिंग काय बघा, इन बिटवीन म्हणजे सेकंड किंवा एंड पर्यंत कोणती पण नोड असेल तर तुम्हाला एलओसी पी प्रिव्हियस नोड पण मिळेल. सेकंड नोडला प्रिव्हियस नोड कोणती असते, स्टार्टिंग, आणि इन बिटवीनला तर माहितीये. तर मग एलओसी पी ची लिंक आहे
म्हणजे प्रिव्हियस नोडची लिंक जे लोकेशन तुम्हाला डिलीट करायचे त्याच्या पुढच्या नोडला द्यायची. ओके. एलओसीपीचा पॉइंटर कुठे असाइन करायचा? एलओसी म्हणजे जी नोड तुमची डिलीट होती त्याच्या पुढच्या नोडला असाइन करायचा. म्हणजे तुमची एलओसी नोड आता सेपरेट होऊन जाईल लिंक लिस्ट पासून, मग त्याला फ्री करून टाकायचं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं डिलीटिंग द गिव्हन आयटम ऑफ इन्फॉर्मेशन. ओके. तर ह्याचं मी तुम्हाला डायरेक्ट सिंगल लिंक लिस्टच्या प्रोग्राम मध्ये दाखवते. सेम असंच लिहिणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे कसे अल्गोरिदम वरून लिहायचं आहे ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये चॉईसेस एंटर करून दाखवते. आपण केसमध्ये फक्त डिलीट कॉल करणार, फाइंड करणार नाही, बिकॉज फाइंड डिलीट मध्ये कॉल होते. आणि तरी जर तुम्हाला कळलं नाही की मॅमने ते कसं ऍड केलं मेन मध्ये, तरी ते पण मला विचारा. पण आता इन्सर्शनचे आपण सगळे केले, काउंट आणि सर्चचं पण तुम्हाला लिहून दिलं. सेम असंच आपण लिहिणार आहे SLLच्या प्रोग्राम मध्ये. ठीक आहे. बघा आता आपण सगळे त्या एकाच प्रोग्राम मध्ये करणार आहे. हे जे 4 फंक्शन्स आहेत ते आपण ऑलरेडी केलेत. ह्याच्यामध्ये आज काउंट, सर्च आणि डिलीट आणि फाइंड फंक्शन. तर फाइंड फंक्शनचा रिटर्न टाईप बघा काय दिलाय, स्ट्रक, नोड, स्टार. आता रिटर्न टाईप म्हणजे काय की आपली जी व्हॅल्यू ज्या टाईपची रिटर्न होते, इंटिजर होत असेल तर आपण इंट फाइंड लिहिलं असतं, फ्लोट होत असतं तर फ्लोट फाइंड. ओके. तर आपण रिटर्न काय करणार आहे? एलओसी. आणि एलओसी कोणत्या टाईपचा आहे? स्ट्रक, नोड, स्टार टाईपचा. म्हणून रिटर्न काय केलं आपण? रिटर्न टाईप त्याचा स्ट्रक, नोड, स्टार फाइंड. ओके. आणि इथं स्टार एलओसी, एलओसीपी आणि स्टार ॲस्टेरिक सेव्ह आपण केलेले, बिकॉज दिस ऑल दी व्हेरिएबल्स रिप्रेझेंट्स द नोड. त्याच्यानंतर इथे आपण बघा केस काउंटसाठी सेपरेट केस नाही दिलेली. जेव्हा आपण ट्रॅव्हर्स डिस्प्ले करणार आहे, 6 स्टेप डिस्प्ले केलेले, 6 केस डिस्प्ले आहे. 3rd मध्ये सर्च करण्याच्या आधी, 4th मध्ये सर्च करण्याच्या आधी आपण आयटम स्कॅन करणार, सर्च नंतर कॉल करणार, डिलीट कॉल केले आणि ट्रॅव्हर्स मध्येच आपण काउंट करतो. तर सेपरेट मी काउंटला केस नाही लिहिलेली पण फंक्शन लिहिलेले. ते इन्सर्ट फर्स्ट, इन्सर्ट एंड, इन्सर्ट एलओसी हे झाले आपलं ट्रॅव्हर्स. बघा ट्रॅव्हर्स मध्येच मी लिंक लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर खाली काउंट फंक्शन कॉल केलेले. ओके. म्हणजे ते केसमध्ये कॉल करण्याच्या ऐवजी इथे लिंक लिस्ट डिस्प्ले होईल आणि त्याच्या खाली टोटल नंबर ऑफ नोड्स. मी काउंट फंक्शनची डेफिनेशन जी कीबोर्डवरतीच लिहून दिलेली सेम तसंच आहे. सर्च पण तसंच आहे. आणि डिलीट बघा पहिल्यांदा एंटर आयटम टू डिलीट, आयटम स्कॅन केला, लोकेशन फाइंड कॉल केलं आणि फाइंड रिटर्न. फाइंड अल्गोरिदम मध्ये रिटर्न आहे तर रिटर्न आपण एलओसी करणार आहे, सो स्टोअर केला एलओसी मध्ये. म्हणून फाइंडचा रिटर्न टाईप काय लिहिलाय बघा, स्ट्रक, नोड, स्टार, बिकॉज एलओसी आपला त्याच टाईपचा आहे. बाकी सगळं सेम. आणि ही जी तुम्हाला सांगितली डिलीटची लास्ट स्टेप फ्री आहे, सो फ्री एलओसी असं करायचं. बाकी सगळं सेम आहे. बघा रिटर्न एलओसी, जिथं रिटर्न आहे अल्गोरिदम मध्ये तिथं रिटर्न एलओसी. अल्गोरिदम साईडला ठेवा आणि मग फंक्शन डेफिनेशन बघा सगळं सेम आहे. जिथं रिटर्न वर्ड आहे तिथं रिटर्न एलओसी केलेलं आहे. मग तो रिटर्न झालेला एलओसी सेव्ह होणार इथे. मग तो एलओसी चेक होणार, नल आहे का, एलओसी पी चेक होणार, नसेल नल तर काय, तर ते इथे होणार आहे. ठीक आहे. आता आपण हा प्रोग्राम रन केला. आता पहिल्यांदा आपल्याला लिंक लिस्ट इन्सर्ट करावे लागतील. 1 कोणत्या पण ह्यांनी फक्त लिंक लिस्ट एक क्रिएट करा. सपोज 30, परत एंडला करते जे असेल ते. आता हे तुम्हाला इन्सर्शनचं मी शिकवलेलंच आहे लास्ट टाइम. आता 6 डिस्प्ले करते. बघा 30, 50, 40 नल हे ट्रॅव्हर्सचं आणि त्याच्या ट्रॅव्हर्समध्येच खाली काउंट कॉल केले. सो टोटल नंबर ऑफ नोड्स 3, 1, 2, 3. आता अजून एखादं इन्सर्शन करू आपण. इन्सर्ट ॲट एंड करू. 80 टाकलं. परत डिस्प्ले करते 6. बघा 30, 50, 40, 80 नल आणि टोटल नंबर ऑफ नोड्स इक्वल टू 4. ओके. हे तर काय झालेलं आपलं. आता सर्चसाठी 4 चॉईस. पहिल्यांदा फाउंड साठीचं करू. 30, 50, 40, 80 कोणती पण एक द्या. बघा 50 फाउंड. आता तुमचं फक्त काय तुम्हाला चेंजेस सांगितले की 50 फाउंड ॲट सेकंड पोझिशन असं डिस्प्ले झालं पाहिजे. परत आपण 4 चॉईस देऊ फॉर सर्च. सपोज 90 नाही आहे लिंक लिस्ट मध्ये. बघा 30, 50, 40, 80 ही आपली लिंक लिस्ट आहे. सो 90 नॉट फाउंड. ओके. नाउ डिलीट. त्याच्या आधी एकदा डिस्प्ले करते. ही बघा ही लिंक लिस्ट आहे. आता आपण डिलीट करूयात. सपोज चॉईस दिली 5 फॉर डिलीट. एंटर आयटम टू डिलीट. सपोज आपण 40 डिलीट. तर परत 6 प्रेस केलं की ते 40 नसणार आहे. ओके. परत आपण डिलीट करूयात. 5 फॉर डिलीट. एंटर आयटम टू डिलीट. सपोज 80.
आता लिंक लिस्ट डिस्प्ले करू बघा 30 आणि 50. ओके, तर हे सगळे हा प्रोग्राम फक्त स्टडी करा.